हॅलो ऑल, वेलकम बॅक टू लोकमान्य आय.एस. आपल्या डेली करंट अफेअर्स डेली आन्सर रायटिंग प्रोग्राममध्ये जो लेटेस्ट क्वेश्चन आपण काल आपल्याला पोस्ट केला होता 15 जुलै रोजी हा पोस्ट केला होता आपण. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय द टर्म एक्सपंक्शन इन द कॉन्टेक्स्ट ऑफ पार्लिमेंटरी प्रोसिडिंग्स? डिस्कस रिसेंट डेव्हलपमेंट्स रिगार्डिंग द सेम. ठीक आहे, असा प्रश्न विचारला होता आपण. रिसेंटली काहीतरी पार्लिमेंटरी प्रोसिडिंगच्या संदर्भामध्ये पार्लिमेंटनं काहीतरी हे घेतलेले आहेत, स्टेप्स घेतलेले आहेत आणि त्याच्याविषयी न्यूज आली होती पण. तर त्याच्या संदर्भामध्ये म्हणजे त्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण हा प्रश्न विचारला. आता एक्सपंक्शन ही टर्मच विचारली तुम्हाला, त्यामुळं ती एक्झॅक्ट स्पेसिफिक टर्म जी आहे तर त्याचं मिनिंग जे आहे आणि त्याचा सिग्निफिकन्स काय आहे तर ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे आपण करंट अफेअर्सचा अभ्यास करत असताना किती किनली अभ्यास करतोय. ओके, पार्लिमेंटरी प्रोसिडिंगच्या विषयी आपले कॉन्स्टिट्यूशनमध्ये काही आर्टिकल्स आहेत ते आर्टिकल्स सुद्धा आपल्याला माहीत पाहिजेत. ठीक आहे, तर आता प्रश्न विचारण्याचं जे काही हे होतं रिझन होतं तर ते असं होतं. 15 जुलै रोजी इंडियन एक्सप्रेसमध्ये एक्सप्लेन पेजमध्ये हे आर्टिकल आलेलं आहे. व्हॉट आर पार्लिमेंटरी वर्ड्स अनफिट फॉर हाऊस, हाऊ आर दे लिस्टेड. आणि याच्यामध्ये रूल 380 एक्सपंक्शन असा नावाचा रूल एक इथं आर्टिकलमध्ये मेन्शन केलेला आहे. तर तो तुम्ही आर्टिकल व्यवस्थित जर वाचलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला तो सापडेल. नाव याच्यामध्ये आता प्रश्नाच्या अनुषंगाने आपल्याला काय काय माहित असणं गरजेचं आहे. दॅट इज कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे काही आर्टिकल्स आहेत, बरेचसे आर्टिकल्स आपल्याला पार्लिमेंटरी प्रोसिडिंगच्या संदर्भामध्ये आपल्याला सापडतात. ठीक आहे, म्हणजे स्पीकर पासून ते बरेचसे असे आर्टिकल्स आहेत, म्हणजे बिल पास करण्यापासून ते सगळे जे काय असतील ते. ओके, तर त्याच्यामध्ये दोन आर्टिकल आपल्याला जे महत्वाचे आहेत ते म्हणजे आर्टिकल 105 आणि आर्टिकल 118 असे दोन आर्टिकल आपल्याला जास्त महत्वाचे आहेत. आर्टिकल 105 का महत्वाचं आहे तर आपल्याला इथं याच्यामध्ये ह्या आर्टिकलमध्ये दिलेलं आहे. आर्टिकल 105 महत्वाचं बिकॉज वाय आर्टिकल 105 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन लेज डाऊन दॅट नो मेंबर ऑफ पार्लिमेंट शॅल बी लायबल टू एनी प्रोसिडिंग इन एनी कोर्ट इन रिस्पेक्ट ऑफ एनीथिंग सेड और एनी वोट गिवन बाय हिम इन पार्लिमेंट और एनी कमिटी देअर ऑफ. ठीक आहे, 105 आर्टिकल आपल्याला काय सांगते की मेंबर ऑफ पार्लिमेंट जे आहेत, ठीक आहे, तर ते त्यांनी पार्लिमेंटमध्ये जे काही त्यांनी बोललेलं आहे किंवा ज्या पद्धतीने वोटिंग केलेलं आहे त्या कोणत्याही त्यांच्या ऍक्शनवरती कुठल्याही कोर्टमध्ये केस आपण टाकू शकत नाही किंवा हे आपण त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उभा करू शकत नाही. त्यांना तो पूर्णपणे तिथे बोलण्याचा संपूर्ण फ्रीडम आहे, अधिकार आहे आणि त्याच्यावरती कोणतंही बंधन घातलं जाऊ शकत नाही. ओके, बट स्टील आर्टिकल 118 काय सांगते आपल्याला की पार्लिमेंटच्या दोन्ही हाऊसेस जे आहेत म्हणजे लोकसभा आहे आणि राज्यसभा आहे, अपर हाऊस आणि लोअर हाऊस जे आहेत, तर त्यांना प्रत्येक हाऊसला स्वतःचे रूल्स बनवण्याचा अधिकार आहे. म्हणजे तिथं जो काही प्रोसिडिंग्स होतात, तिथं लेजिस्लेशन जे काय होतं तर त्याचे जे प्रोसिजर जे काय ते फायनलाइज करण्याचा अधिकार त्यांना आहे. आणि जे काही बिझनेस तिथं कंडक्ट केला जातो तर त्याच्या संदर्भामध्ये पूर्ण प्रोसिजर करण्याचा अधिकार त्यांना आहे. त्या पद्धतीनं लोकसभेमध्ये जे काय आहे रूल्स ऑफ प्रोसिजर अँड कंडक्ट ऑफ बिझनेस इन लोकसभा हे जे काय आहे तर ते फॉर्म केलेलं आहे. ते याचा अधिकार त्या हाऊसला आहे. ठीक आहे, आता प्रिलियमला प्रश्न विचारायचा झाला तर असा पण प्रश्न विचारू शकतो की आपल्याला ते रूल्स बनवण्याचा अधिकार नक्की कोणाला आहे, तर स्पीकरला आहे का किंवा प्रेसिडेंटला आहे का किंवा प्राईम मिनिस्टरला आहे का? नाही, तर तो त्या हाऊसला अधिकार आहे पाहतो. ठीक आहे, त्या हाऊसला म्हणजे ते आर्टिकल 118 जे आहे ते नीट वाचलं पाहिजे. त्या हाऊसला तो अधिकार आहे आणि ते फायनलाइज जे काय होते किंवा त्याच्यामध्ये जे काही हे आहेत जे काही चेंजेस वगैरे आहेत किंवा त्याचं जे मिनिंग वगैरे लावण्याचा अधिकार जो काय तो नंतर मग ते स्पीकरला प्रिसाइडिंग ऑफिसर जो काय आहे तर त्याला तो आहे. ठीक आहे, पण ते रूल्स बनवण्याचा अधिकार पूर्ण काय तर पार्लिमेंटला पूर्ण अधिकार आहे. ठीक आहे, आणि या रूल्सचा हे जे काही रूल्स आहेत म्हणजे लोकसभेचे स्पेसिफिक रूल्स आहेत तर त्याच्यामध्ये रूल नंबर 380 आहे 380, त्याचं नावच आहे एक्सपंक्शन. त्या रूलचं नाव एक्सपंक्शन आहे. एक्सपंक्शन म्हणजे काय, जेव्हा पार्लिमेंटमध्ये किंवा लोकसभेमध्ये पर्टिक्युलरली जे काही डिबेट्स कंडक्ट होतात, डिबेट्स केले जातात. ठीक आहे, म्हणजे रुलिंग पार्टी असू दे किंवा अपोजिशन पार्टी असू दे. ठीक आहे, तर ते काहीतरी मुद्दे मांडत असतात. तर ते मुद्दे मांडत असताना बऱ्याच वेळेला काय केलं जातं की एकमेकांवरती अतिशय हार्श लँग्वेजमध्ये काहीतरी म्हणजे हार्श वर्ड्समध्ये अशी टीका केली जाते. ठीक आहे, तर हे जे काही वर्ड्स आहेत
तर हे वर्ड्स बऱ्याच वेळेला काय केले जातात, हे त्या डिबेटमधून किंवा ते रेकॉर्ड जे काय आहे म्हणजे एका कोणत्याही मेंबर ऑफ पार्लमेंटमध्ये जे काही बोललेलं आहे, ठीक आहे, लोकसभेमध्ये जे काही बोललेलं आहे त्याचं सगळं रेकॉर्ड ठेवलं जातं पहा आपल्याकडे. जसं आपल्याकडं कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली डिबेट्स आहेत पहा, म्हणजे कॉन्स्टिट्यूशन बनवतानाचे डिबेट्स जे काय होतं त्याचं सुद्धा रेकॉर्ड आपल्याकडे अजून आहे पहा. ते मोठे मोठे व्हॉल्युम्स आहेत त्याचे, ठीक आहे, 12-13 व्हॉल्युम्स असे मोठे मोठे व्हॉल्युम्स आहेत त्याचे. तसंच आता सुद्धा जे काही प्रोसिडिंग होतात त्याचं सगळं रेकॉर्ड ठेवलं जातं पहा, ठीक आहे. तर जेव्हा एखाद्या मेंबरकडून अशी काहीतरी लँग्वेज, हार्श लँग्वेज जी काय आहे, एकदम एक्स्ट्रीमली अनएक्सेप्टेबल स्वरूपाची क्रिटिकल अशी काहीतरी लँग्वेज वापरली जाते, काहीतरी क्रिटिकल असे शब्द वापरले जातात, तर त्यावेळेला हे असे शब्द त्या रेकॉर्डमधून एक्सपंज म्हणजे काढून टाकण्याचा अधिकार जो आहे तर तो त्या प्रिसाइडिंग ऑफिसरला आहे, म्हणजे लोकसभेच्या बाबतीमध्ये स्पीकरला आहे पहा. ओके. तर स्पीकर काय करत असतो की प्रोसिडिंग झाल्यानंतर तिथले जे काही ऑफिसर्स असतात, लोकसभेचे जे काही सेक्रेटरी वगैरे किंवा ते काही ऑफिसर्स असतात जे रेकॉर्ड कीपर वगैरे जे असतात, तर त्यांना ते स्पेशल डायरेक्टिव्ह देतात की हे वर्ड्स इथून काढले जावेत म्हणून, ठीक आहे. तो यालाच म्हणतात एक्सपंक्शन. आता रिसेंटली काय झालेलं आहे, रिसेंटली लोकसभेनं काय केलेलं आहे पहा, काही शब्द जे आहेत जे लोकसभेच्या प्रोसिडिंग मध्ये वापरले, म्हणजे काही काही मेंबर्स कडून वापरले जातात, ते शब्द ऍक्च्युली त्या एक्सपंक्शनच्या लिस्टमध्ये टाकलेले आहेत. कोणते शब्द आहेत पहा, जुमला जीवी आहे, बाल बुद्धी आहे, कोविड स्प्रेडर किंवा स्नूप गेट अशा स्वरूपाचे आहेत. इवन अशेम्ड, अब्युज्ड, बिट्रेड, करप्ट, ड्रामा, हिपोक्रेसी, इनकॉम्पिटंट अशा स्वरूपाचे वर्ड्स, बरीचशी मोठी यादी जी काय आहे तर ती एक्सपंक्शन मध्ये टाकण्यात आलेली आहे पहा. ओके. तर त्याच्यामुळं रुलिंग पार्टी आणि ऑपोजिशन पार्टी यांच्यामध्ये सध्या बराचसा वाद सुरू आहे की मेंबर ऑफ पार्लिमेंट्स आहेत तर त्यांच्या अधिकारांवरती बंधन कुठेतरी आणलं जातं. गॅग ऑर्डर त्याला म्हटलेलं गेलं आहे, ठीक आहे. म्हणजे मीडियामध्ये जे आपले टर्म पाहायला मिळते ती म्हणजे गॅग ऑर्डर, ठीक आहे. सो हे आपल्याला माहित पाहिजे हे रूल्स कुठले आहेत, किंवा आता आपल्याला रूल्स सगळ्या रूल्सच्या पाठीमागे जायचं नाही. आपल्याला जे आपल्याला करंट अफेअर्स मध्ये हायलाइट होतात तेवढेच आपल्याला माहित पाहिजेत. ओके. आणि त्याचा मग बॅकग्राऊंड जो काय आहे तो, ठीक आहे. आता हे काही नवीन नाहीये, हे एक्सपंक्शन जे आहे हे नवीन नाही, हे अगदी जवाहरलाल नेहरूंच्या काळापासून आहे पहा. म्हणजे ह्या आर्टिकलमध्ये जे काय आहे तर ते दिलेलं, शेवटी दिलेलं आहे पहा. इन 1958 वेन अ मेंबर इक्वेटेड PM Jawaharlal Nehru to Nathuram Godse, the assassin of Mahatma Gandhi, on the floor of the House, and later again in 1962 when another member equated Godse to Swami Vivekanand. ठीक आहे. हे जे काही वर्ड्स वगैरे जे काय होते तर ते नंतर एक्सपंज केले गेले पहा, ठीक आहे. म्हणजे आपण कोणत्या स्वरूपामध्ये कोणती लँग्वेज तिथं वापरतोय तर त्याला ते हे आहे, म्हणजे त्याच्यावरून ती डिसाईड केलं जातं की तो शब्द जो आहे किंवा ते एक्सप्रेशन जे आहे तर तिथं अलाव करायचं किंवा नाही करायचं, ठीक आहे. अनपार्लिमेंटरी एक्सप्रेशन्स म्हणलेलं बा, देर आर फ्रेजेस अँड वर्ड्स लिटरली इन थाउजंड्स इन इंग्लिश अँड इंडियन लँग्वेजेस दॅट आर कन्सिडर्ड अनपार्लिमेंटरी, ठीक आहे. ते लोकसभा स्पीकर अँड राज्यसभा चेअरपर्सन हॅव द जॉब ऑफ कीपिंग सच वर्ड्स आउट ऑफ पार्लिमेंटरी रेकॉर्ड्स असं स्पेसिफिकली तिथं म्हटलेलं आहे. त्यामुळं वाचताना जे आहे ते लाईन टू लाईन, वर्ड टू वर्ड असं व्यवस्थित वाचलं पाहिजे एकदम, ठीक आहे. आपण ज्यावेळेला युपीएससीचं प्रिपरेशन करण्यासाठी वाचतो तर त्यावेळेला रिडिंग आपलं एकदम बिटवीन द लाईन्स, बिटवीन द वर्ड्स आणि बिटवीन द लाईन्स अँड बियॉन्ड द लाईन्स जे आहे तर ते तसं पाहिजे आपल्याला. ओके. सो दिस वॉज ऑल अबाउट द क्वेश्चन. जे आपण क्वेश्चनला काय तुम्ही लिहिणार आहात प्रोसिडिंगच्या संदर्भामध्ये, इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन, तर ते तुम्हाला तसं माहित पाहिजे पहा, ठीक आहे. रेकॉर्ड्स म्हणजे तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे त्या ठिकाणी. ओके. पार्लमेंटमध्ये बोलण्याचा अधिकार आहे, पण ते ऑन रेकॉर्ड ठेवायचं की नाही ठेवायचं हा अधिकार कोणाला, तर हा अधिकार स्पीकरला आहे पहा, किंवा त्या प्रिसाइडिंग ऑफिसरला आहे. तो हे जे आहे ही क्लॅरिटी आपल्याला पाहिजे. ओके. आणि ती एक्सपंक्शनची लिस्ट आहे तर ती लिस्ट कशासाठी, ती फक्त ऑन रेकॉर्ड ठेवायचं की नाही ठेवायचं याच्या संदर्भामध्ये ती आहे पहा, ठीक आहे. म्हणजे इथं कोणत्याही मेंबरच्या जे राईट टू फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे आर्टिकल 105च्या अंतर्गत जे दिलेलं आहे तर त्याच्यावरती कोणतीही गदा आणलेली नाहीये पहा. ओके. फक्त रेकॉर्ड कशाचं ठेवायचं आणि कशाचं नाही ठेवायचं या संदर्भामध्ये ते जे रूल्स आहेत ते आता सध्याचे आलेले आहेत पहा, ठीक आहे. सो दिस वॉज ऑल अबाउट द क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे, आज आपण एक क्वेश्चन पोस्ट केलं आहे पहा आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवरती. दॅट इज क्वेश्चन असा आहे पहा की discuss the significance of the images captured recently by NASA's
जेम्स वेब टेलिस्कोप असं रिसेंटली आपल्याला न्यूजपेपरमध्ये बऱ्याचशा सगळ्याच न्यूजपेपरनी जवळपास म्हणजे नॅशनल इंटरनॅशनल सगळीकडेच ही न्यूज हायलाईट झालेली आहे. पण नासाचे जेम्स वेब टेलिस्कोप जे आहे तर त्याने काहीतरी इमेजेस कॅप्चर केलेले आहेत रिसेंटली, तर त्या इमेजेसच्या संदर्भामध्ये बरीचशी चर्चा आहे. तर याच्यावरतीच क्वेश्चन आपण विचारलेला आहे की सिग्निफिकन्स काय. आता युपीएससीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर बघितले तुम्ही तर नासाच्या प्रोजेक्ट्सवरती बरेचसे क्वेश्चन विचारलेले आहेत पहा. बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की नासाच आहे म्हणजे आउट ऑफ इंडिया आहे तर त्यामुळे प्रश्न येणार नाही, पण तसं नाहीये. युपीएससी विचारते पहा. जर त्याचा सिग्निफिकन्स तेवढा असेल तर युपीएससी प्रश्न विचारते. ओके, सो त्याच्यामुळं ते आपल्याला माहीत पाहिजे. ओके, सो त्यामुळं 10 मार्काला क्वेश्चन लिहून पहा. जास्त 15 मार्काचा लिहिण्याची काही गरज नाही. 10 मार्काला क्वेश्चन लिहून पहा. सायन्स अँड टेकचा क्वेश्चन आहे किंवा करंट अफेअर्स रिसेंट डेव्हलपमेंट जे आहेत, ठीक आहे, तर त्याच्या संदर्भामध्ये आहे. आणि ते सिग्निफिकन्स काय आहे तर ते त्याच्याबद्दल माहिती घ्या आणि मग अटेम्प्ट करा.